नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. बीड प्रकरणावरून राजकारण तापलेलं असताना आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मोठा दावा केलेला आहे. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलेला आहे. वाल्मिक कराड्याचा पोलीस एन्काउंटर करू शकतात असं वडेट्टीवार म्हणतायत. त्यांच्या या दाव्यावरती मंत्री धनंजय मुंडेंचा वडेट्टीवारांवरती पलटवार बघायला मिळतोय. मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा. हा बिचारा म्हणणार नाही, पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली. तसे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत, पण अशा पद्धतीचं छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय. का कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय, हे अशा गोष्टी नाही आहेत. एक तर पोलीस प्रशासन CID हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते. आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे. तर इकडे बीड पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी 5 नवे पलंग आणण्यात आलेले होते आणि यात विशेष म्हणजे याच पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड आहे. आज मात्र 5 पलंगांपैकी पोलीस ठाण्यात फक्त 4 पलंग दिसून आलेले. त्यामुळे त्या 5 पैकी एक पलंग गेला कुठे किंवा तो एक पलंग कोणाला दिला अशी चर्चा सुरू आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते. SITने एका संशयिताला ताब्यात घेतलेला आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. गेल्या 2 तासांपासून संशयितांची चौकशी सुरू आहे. SITने एका संशयिताला आरोप केल्याची बातमी सध्या समोर येते. आमचे प्रतिनिधी बालाजी सध्या आपल्यासोबत आहेत. बालाजी, काय नेमक्या घडामोडी घडतायत? तपासात कुठली माहिती समोर येते? आमचे ज्या पद्धतीने SITची काल घोषणा झाली आणि SITचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली हे जे आज दाखल झालेले आहेत केजमध्ये आणि त्यांनी जे आहे ते तपासाला गती दिली आहे. सकाळपासून जे केज येथील विश्रामगृह आहे ते थांबवूनच आहे. त्यांनी जे आज आरोपी जे आहेत फरार, जे थोड्या वेळापूर्वी बीड पोलिसांनी फरार घोषित केले, त्यांच्या काही संबंधित लोकांना त्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे. 2 तासापासून एक संशयित जो आहे तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची चौकशी जी आहे जी 2 तासापासून सलग तेली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यासाठीचं पथक ही चौकशी करत आहे. जी माहिती आपल्याला मिळते आहे ते संबंधित जो ताब्यात घेतलेला आहे ते आरोपीच्या 3 आरोपीपैकी कुणातरी नातेवाईक असून या तिन्हीपैकी त्याची चौकशी जी आहे ती केली जात आहे. आणि सकाळपासून जे बघितलं तर इथं केज विश्रामगृहामध्ये चौकशी सुरू आहे. यांना जे आहे ते विविध पोलीस अधिकारी येऊन भेटत आहेत आणि त्यांची जी माहिती ती मागवली जात आहे. मात्र ही जी 2 तासापासून चौकशी सुरू आहे हे नेमके कोणी त्यांच्याकडून मात्र अधिकृतपणे सांगण्यात जरी आलेलं नसलं तर आपल्याला जी माहिती मिळते की त्यांचे जे 3 आरोपीचे पैकी एका आरोपीचा तो जो आहे ते नातेवाईक आहेत आणि त्याची चौकशी सध्या सुरू असून इतरही फिर्यादी असतील किंवा आरोपी असतील यांच्या ज्या चौकशा ज्या आहेत ती तेली यांच्याकडून केली जाणार असल्याची माहिती जी आहे त्यात आपल्याला मिळत आहे. बरं बालाजी, ही व्यक्ती नेमकी कोण आहे, कुठून ताब्यात घेतले, त्याबद्दलचे काही अधिकचे अपडेट्स आहेत का? ही केज तालुक्यातूनच ताब्यात घेतल्याची जी आहे ती प्रमुख आपल्याला आताची माहिती मिळते आहे. केज पोलिसांनीच SITचे काही पथक अधिकारी त्यांच्यासोबत गेले होते आणि त्यांना हे थोडं 2 तासापूर्वी जे आहे ते केज पोलिसाच्या मदतीनं त्यांना केज विश्रामगृह इथं आणलं होतं आणि शासकीय विश्रामगृहात तेली आल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांना हजर केलेलं आहे आणि त्यांची जी चौकशी जी आहे ती 2 तासापासून केली जात आहे. विविध प्रश्न जे आहेत त्या माध्यमातून त्यांच्याकडून विचारले जात आहेत. त्यामुळे महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल. वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातली माहिती घेत राहू. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर पुन्हा एकदा बघूया, बीड पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी 5 नवे पलंग आणण्यात आले होते आणि यात विशेष म्हणजे पोलीस ठाण्यामध्ये याच पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराड आहे. मात्र आज 5 पलंगांपैकी पोलीस ठाण्यामध्ये 4 पलंग दिसून आलेले आहेत. त्यामुळे
5 पैकी एक पलंग गेला कुठे किंवा तो एक पलंग कोणाला दिला अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे मग बाहेर जाऊन आलो 5-6 दिवस त्यांना घेऊन. टेन्शन रिलीफ झालं थोडं. हां, रिलीफ काय म्हटलं तर रिलीफ आहे म्हटलं तर थोडंसं पाहणं होतं, मुलांबरोबर राहणं वगैरे, त्या दृष्टीनं थोडंसं रिलीफ मिळतो त्यांच्याबरोबर. साहेब, उद्या सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्तानं पवार साहेब आणि तुम्ही एका व्यासपीठावर राहणार आहे. दुसऱ्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री आणि तुम्ही देखील एकाच कार्यक्रमात राहणार आहे. असं आहे की आज नाशिकमध्ये आपण जे भव्य पुतळे उभे केलेले आहेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, उद्या सावित्रीबाईंची जे त्यांचा जन्मदिवस आहे, हो. तर आज रात्रीच आम्ही नाशिकला अगोदर त्यांना वंदन करणार, सावित्रीबाई फुलांना, महात्मा ज्योतिराव फुलांना. उद्या सकाळी नायगावला जाणार. दरवर्षी जातोच आम्ही, जवळजवळ 2000 सालापासून. आणि तिथे मग मुख्यमंत्री आणि आमचा सगळ्यांचा कार्यक्रम आहे, तो वार्षिक कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर चाकणला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभे केलेले आहेत. त्या कार्यक्रमासाठी, त्या लॉन्चिंगसाठी पवारसाहेब आज येणार आहेत आणि मी सुद्धा तिथे आमंत्रित आहे, मी तिथे जाणार आहे. मग आणखीन मग पिंपरी चिंचवडला पुन्हा एकदा आणखी सावित्रीबाई फुल्यांच्या संदर्भात एक कार्यक्रम आहे. असे 4-5 कार्यक्रम उद्या आहेत. हो, हो. त्यासाठी मग जाणार. काही राजकीय चर्चा वगैरे? तुम्ही परदेशात असताना काही राजकीय नेत्यांचे फोन वगैरे तुम्हाला आले होते का पुन्हा मनधरणीसाठी? कारण तुमच्या नाराजीचंच नाट्य तुम्ही जाईपर्यंत सुरू होतं. असं आहे, मला कुणाचेही फोन वगैरे आले नाही. आले तरी मी काही तुम्हाला सांगू शकणार नाही. परंतु मी पूर्णपणे जे आहे थोडा वेळ राजकारणातून डोकं जरा बाजूला काढलेलं होतं. आणि बाकी काय राजकारण, काय आयुष्यभर राजकारण करतोच आहे. 67 सालापासून, 66-67 पासून. तर ठीक आहे ना, थोडा वेळ त्या डोक्याला, राजकीय डोक्याला आरामसुद्धा द्यावा लागतो. देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला काही शब्द दिला होता, तिकडनं आल्यानंतर आपण पुन्हा तुमची जे मंत्रिपद असेल किंवा तुमचा सन्मानाचा जो मला विषय आहे, त्यांनी मंत्रिपद वगैरे काय बोललं नाही, की ठीक आहे 7-8-10 दिवस थांबा, आपण नंतर चर्चा करू, एवढं ते म्हणालेले आहेत. ते काही मला मंत्री करणार किंवा आणखीन काय करणार असं काही म्हणालेले नाही. आणि मी तसं तुम्हाला कधी सांगितलेलं नाही. थांबा, आपण शांततेनं नंतर चर्चा करू. दॅट्स ऑल. वाईच्या चाली शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एक